नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या घडलेल्या महत्त्वाच्या 100 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। पबच्या नावांची कुणीही कसलीही यादी वाचू शकतं। उत्पादन शुल्क विभागावर धंगेकर अंधारांनी केलेले आरोप खोटे। पुरावे द्या, हवेत तर तीर मारू नका। तुम्ही हवेमध्ये शंभूराज देसाईंचा अंधारे आणि धंगेकरांवर हा निशाणा आहे। अंधारे धंगेकरांना अब्रुनुकसानीची वकिलांमार्फत नोटीस पाठवली। अंधारेंनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं। ललित पाटील प्रकरणातही माझं नाव घेतलं गेलं। शंभूराज देसाई यांची अंधारेंना बिनशर्त माफी मागण्याची मागणी। माझ्यावर कोणी हक्कभंग आणला तर मी त्याचा कसा भंग करतो ते पहा। शंभूराज देसाईंकडून आलेल्या नोटीसीला रवींद्र धंगेकरांचा इशारा। तर मला आलेल्या नोटीसला मी उत्तर देणार, धंगेकरांचं देसाईंना उत्तर। पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी घेतली अजित पवारांची भेट। अजित पवारांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची अमितेश कुमार यांची माहिती। डॉक्टर पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालात मोठी माहिती समोर। अल्पवयीन आरोपीऐवजी ससूनमध्ये आईचेच ब्लड सॅम्पल घेतले होते। आरोपीच्या आईवर देखील कारवाईची शक्यता। अल्पवयीन आरोपीच्या आईचे ब्लड सॅम्पल घेतले जाणार। ससूनमध्ये दिलेल्या माहितीच्या रक्ताच्या तपासणीसाठी सॅम्पल घेणार। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शिवानी अग्रवालांचा शोध सुरू। अजय तावरेवर ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला होता। गुन्हे शाखेच्या पोलीस तपासात श्रीहरी खळनोरची कबुली। तर ब्लड सॅम्पल बदललेले पण माझ्या मनाला पटलं नव्हतं। चौकशीत हळनोरकर याची माहिती। सीएमओ कार्यालयानं अजय तावरेंची बदली थांबवली। 10 वर्षांपासून अजय तावरेला राजाश्रय मिळाला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप। आठवडाभर वडेट्टीवार कुठल्या बेळात लपले होते? आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी वडेट्टीवारांकडून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न। प्रवीण दरेकरांचा निशाणा आहे। ससूनचे डीन डॉक्टर काळेंनी नीट जबाबदारी पार पाडली नाही। रुग्णाला उंदीर चावल्याच्या प्रकरणात अजय तावरे सक्त रजेवर असताना हा सगळा प्रकार घडला। हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषदेत माहिती। सुनील टिंगरेंच्या शिफारस पत्रावर मुश्रीफांचा शेरा, म्हणूनच तावरेंची नियुक्ती। ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळेंची पत्रकार परिषदेमधून माहिती। आमदाराच्या शिफारशीवर तसा अहवाल दिलेला आहे। तावरे योग्य नव्हता तर तसा अहवाल देणं डीनचं कर्तव्य होतं। मंत्री काय ब्रह्मज्ञानी असतात का? मुश्रीफांची प्रतिक्रिया। पुणे पोलीस ससूनमधील नर्सेसची चौकशी करणार। तावरे हळनोरसोबत काम करणाऱ्या नर्सेसची चौकशी होणार आहे। आतापर्यंत 10 ते 15 कर्मचाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले। भाजप माझा वैचारिक शत्रू, हवं तर फाशी द्या, पण मी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार। जितेंद्र आव्हाड ठाम। जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन। महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानं राजकीय वर्तुळात आव्हाड निशाणावर। जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलंय। आव्हाडांविरोधात महाड पोलीस ठाण्यात 2 गुन्ह्यांची नोंद। तर जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यास आव्हाडांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। जितेंद्र आव्हाडांवर कारवाई झाली पाहिजे। पोस्टवर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का लावला? भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल। आव्हाडांची भावना समजून घ्यायला हवी। फक्त विरोधक असल्यानं आव्हाडांना विरोध नकोय। छगन भुजबळ यांच्याकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण। आव्हाडांची पाठराखण केल्यानं अंधारे भुजबळांबाबत आश्चर्य वाटतंय। अंधारे भुजबळांच्या भूमिकेचा धिक्कार करतो। आंबेडकरी विचाराबाबत तुमच्या मनात काय हे स्पष्ट होत आहे। भाजप नेते प्रवीण दरेकर यांची ही टीका। जितेंद्र आव्हाड हा मनोविकृत माणूस। आव्हाडांनी आतापर्यंत समाजामध्ये भांडणं लावली, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा। गुलाबराव पाटलांची टीका आहे। जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत भुजबळांचे मानलेत आभार। तुम्ही अशा प्रसंगात सत्याच्या बाजूने उभे राहिलात, आपले आभार। आव्हाडांचं ट्विट। आव्हाडांकडून नकळतपणे बाबासाहेबांचे पोस्टर फाडले गेले। जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टपणे माफी देखील मागितली। जयंत पाटलांकडून आव्हाडांच्या कृत्याची सर्वासारव। गोंदिया जिल्ह्यात भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाकडून आव्हाडांविरोधात निषेध मोर्चा। बाबासाहेब आंबेडकर चौकात जोडे मारो आंदोलन। छत्रपती संभाजीनगर शहरात जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गटाचं आंदोलन। मिलिंद चौकातील आंदोलनामध्ये आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी। बीडमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक। आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध। मंत्रालय परिसरात जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपच्या युवा मोर्चाचं आंदोलन। पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न। संगमनेर शहर भाजपची जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार। बाबासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी आव्हाडांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लातूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। आव्हाडांच्या कृत्याला निषेध करत जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या शालिमार जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपचं आंदोलन। जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन।
जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मनुस्मृतीच्या प्रतिमेचं दहन करण्यात आले. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आव्हाड समर्थक एकवटले. कोल्हापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक. जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा भाजपकडून निषेध. नवी मुंबईत जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आंदोलन. आव्हाडांच्या फोटोला चपलेने मारत फोटो फाडत निषेध आंदोलन. आव्हाडांना तात्काळ अटक करण्याची मागणी. आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात अमरावतीमध्ये भाजपचं आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपच्या अनुसूचित जाती सेलची घोषणाबाजी. नांदेड शहरात भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन. आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. रत्नागिरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांकडून आव्हाडांवर कठोर कारवाईची मागणी. महाडमध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक. नागपुरातील संविधान चौकामध्ये आव्हाडांविरोधात भाजपचं हे आंदोलन. ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी. जालन्यातील जवखेडा येथील संत्रे कुंभार समाजाच्या कुटुंबियांची घेतली विजय वडेट्टीवारांनी भेट. काही दिवसांपूर्वी पाडण्यात आले होते संत्रे कुटुंबाचे घर. कुटुंबियांनी वडेट्टीवारांसमोर फाडलाय टाओ. मोक्याच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार रावसाहेब दानवेंकडून सुरू आहे. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी रावसाहेब दानवेंवर केलेत हे गंभीर आरोप. जालना जिल्ह्यातील भातखेडा म्हसला आणि आसपासच्या दुष्काळग्रस्त भागाची विजय वडेट्टीवारांकडून पाहणी. शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याची सरकारकडे मागणी. सामनातून केलेल्या आरोपांवर राऊतांनी 48 तासात शिंदेंची माफी मागावी, नाहीतर राऊतांना जेलमध्ये जावं लागेल. संजय निरुपम यांचा हा इशारा. 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजय होणारच. माझी 2029च्या निवडणुकीची तयारी सुरू. गंगापूर विधानसभेचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा दावा. विधान परिषदेच्या जागेवर महायुतीमध्ये पेच कायम. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा. लवकरच महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील. नाशिक शिक्षक मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची भाजपची तयारी. मुंबई शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि अजित पवार गटात पेच, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट भाजप आमने सामने. भीषण दुष्काळामुळे आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता. आचारसंहिता शिथिल झाल्यास दुष्काळावरील उपाययोजनांना गती मिळेल. 7व्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार तोफा आज थंडावणार. 1 जूनला सातारा 7व्या टप्प्यामधील 57 जागांसाठी मतदान. नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. नागपूर विद्यापीठात बीएच्या इतिहासाच्या परीक्षेत हेडगेवार आणि संघावर पक्ष प्रश्न आलेले आहेत, तर आरएसएसवरील प्रश्न पाठ्यक्रमाबाहेरील असल्याचा विरोधकांचा आरोप. इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर सतीश चाफले यांनी दावा खोडलेला आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. 6 विधानसभा मतदारसंघांची 112 टेबलवर मतमोजणी होणार. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पिंपरी चिंचवडमध्ये झळकलेत उदयनराजेंच्या विजयाचे बॅनर. खंडोबा माळ परिसरात उदयनराजेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी मिलची ऐतिहासिक चिमणी अखेर जमीनदोस्त. चिमणी धोकादायक असल्याच्या पालिकेच्या अहवालानंतर ही कारवाई. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये साई भक्तांच्या सोयीसाठी नवीन दर्शन रांगेत लाडू प्रसादासाठी विक्री काउंटरची सुरुवात. भाविकांच्या मागणीनंतर साईबाबा संस्थानचा हा निर्णय आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगावच्या गिरणा नदीपात्रात पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडलेलं आहे. नदीपात्रात पाणी आल्यानं जामदामधील बंधारा ओव्हरफ्लो. परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीकडे लक्ष द्या, अन्यथा पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरणार. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी छोटा राजन दोषी. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचा निकाल. सोलापुरातील लक्ष्मी विष्णू मिलमधील ऐतिहासिक चिमणी जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. पुण्यात घात प्रकरणानंतर ग्रामीण पोलीस अलर्ट मोडवर. राजगुरुनगरमधील 4 लॉज आणि 13 कॅफेंवर छापा. यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान वाढल्यानं मतमोजणी रद्द करा. समन्वय जनता पार्टीची जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडणूक खर्चामध्ये अग्रेसर. निंबाळकरांकडून निवडणुकीवर सर्वाधिक 52 लाख रुपये खर्च, तर अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याकडून निवडणुकीवर 27 लाख रुपयांचा खर्च. धुळे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांच्या खर्चामध्ये 25 लाखांची तफावत, तर भाजप उमेदवार भामरेंच्या खर्चामध्ये 29 लाखांची तफावत. अकार्यक्षम धुळे महानगरपालिका विरोधामध्ये जनआक्रोश मोर्चा काढणार. आमदार फारुख शहांचा इशारा. जनतेच्या समस्यांचं निराकरण करण्यामध्ये पालिका अपयशी, शहांचा आरोप. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. सकाळी 8 वाजल्यापासून एकूण आता 84 टेबलांवर 140 फेऱ्यांमध्ये पार पडणार मतमोजणी.
छत्रपती संभाजीनगर शहरातील खाम नदी प्रदूषित, गटाराच्या प्रदूषित पाण्यासाठी नदीवर मोठ्या प्रमाणात फेस, तर आसपासच्या परिसराला धोका. वाशिम जिल्ह्यातील 32 गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यानं ग्रामस्थांचं चक्काजाम आंदोलन. शेलू बाजार उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या या गावांना सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी. धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं भीषण सावट. ग्रामीण भागातल्या अनेक गावांमध्ये जलसंकट. गावकऱ्यांची टँकर सुरू करण्याची मागणी. धाराशिवच्या सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये केवळ 7% पाणीसाठा. परांडा तालुक्यामध्ये सिंचनाचा प्रश्न गंभीर. अमरावतीत पाण्याची भीषण पाणी टंचाई. विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी महिलांची पळापळ. जीव धोक्यात घालून टँकर आल्यानंतर धक्काबुक्की करत विहिरीतून पाणी काढण्याची कसरत. उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल. हवामान विभागाची माहिती. पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार. नाशिकच्या लासलगावमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी सुरू आहे. 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवत ग्राहकांच्या हितासाठी किंमत स्थिर. लातूर जिल्ह्यातल्या केंद्रीय वादळी वाऱ्यानं फळबागांचं नुकसान. 2.5 एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या दरामध्ये वाढ. हरभऱ्याच्या प्रति क्विंटल दर 5 ते 5.5 हजार एवढ्यांवर स्थिरावलाय.